हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि फिजिक्सचं भक्त म्हणजे काय, तर फिजिक्सचे बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण करणार आहे. आणि एक वेळेस इंटरेस्ट निर्माण झाला की MSCET, नीट, JEE अशा एक्झाममध्ये स्कोअर करणं काही अवघड नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून त्याच्यावर ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून की या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी असं म्हणतात की फिजिक्सचे प्रॉब्लेम अवघड आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, फिजिक्सचे प्रॉब्लेम अवघड नाही आहेत, ते अतिशय सोपे आहेत. पण त्याला मेथड जी आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो ती चुकीची आहे. राईट. तर अगोदर तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत चला, तो फॉर्म्युला, तो इक्वेशन कसं डिराईव्ह झालं आहे हे समजून घ्या. आणि त्यानंतर सोपे प्रॉब्लेम करून मग अवघड प्रॉब्लेमकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम नक्कीच सोपे वाटतील. मागील काही लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर चालू केलेला आहे. याच्यामध्ये 7-8 व्हिडिओ झालेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला इथं खाली प्लेलिस्टची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तसंच वर सजेशनमध्ये किंवा आय लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची प्लेलिस्ट देईल. तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. राईट. प्रेशरचं इक्वेशन कसं डिराईव्ह केलं आपण, पास्कल्स लॉ काय आहे, राईट, त्याचे ॲप्लिकेशन, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम, हे सर्व तिला मी शिकवलेले आहे. तर आज आपण काही प्रॉब्लेम बघणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये हे प्रॉब्लेम बेस्ड आहेत प्रेशरच्या इक्वेशनवर, राईट, हायड्रॉलिक लिफ्ट, पास्कल्स लॉ आणि हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहेत. तर पहिला प्रॉब्लेम बघूया. फाइंड द फोर्स ऍक्टिंग ऑन अ विंडो ऑफ एरिया 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर ऑफ अ सबमरीन ॲट अ डेप्थ ऑफ 2000 मीटर इन ॲन ओशियन, द इंटिरियर ऑफ विच इज मेंटेन्ड ॲट सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. डेन्सिटी दिली आहे सी वॉटरची 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि जी दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता प्रॉब्लेम कसंही असो, राईट, तो प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न करा. ते इमॅजिन तुम्हाला व्हायला पाहिजे. राईट. ते इमॅजिनेशन करा, त्याची डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉब्लेमने काय दिले ते गिव्हन अगोदर लिहून काढूया. राईट. तर बघूया आपण. एरिया दिला आहे आपल्याला गिव्हन. राईट. एरिया कशाचा आहे, विंडोचा आहे. कोणाच्या विंडोचा आहे, सबमरीन. सबमरीन म्हणजे काय, तर पाणडुबी किंवा पाणबुडी ज्याला म्हणतो आपण. ते सी लेवल आहे समजा, याच्या खाली सबमरीन आहे असं. ओके. आणि असं एक सबमरीनची हे एक विंडो आहे. ओके. या विंडोचा एरिया आहे 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर. ओके. तर एरिया दिला बघा तुम्हाला 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर. तर लक्षात घ्या, हे SI युनिट नाही आहे, CGS युनिट आहे. आणि त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल SI युनिटमध्ये, म्हणजे मीटरमध्ये. तर 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर आणि याचा गुणाकार होईल बघा 0.5 × 0.5 0.25 मीटर स्क्वेअर. राईट. तर हा आला एरिया. नेक्स्ट तुम्हाला दिला आहे 2000 मीटर. काय दिलं, डेप्थ. डेप्थला आपण इथं हाईट म्हणून ॲक्च्युली H सिम्बॉल युनिट करूया. सो हे येईल तुमचं 200 मीटर, सॉरी 2000 मीटर. राईट. तुम्हाला डेन्सिटी दिली आहे सी वॉटरची 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि जीची किंमत दिली आहे तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. हे झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट दिली आहे, इंटिरियर प्रेशर दिलं आहे सी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. राईट. आता सबमरीन जर बाहेरून बघितली आपण तर बाहेरूनचं प्रेशर याच्यावर P आउट असेल, PO म्हणू आपण किंवा P आउट म्हणूया, आणि आतील प्रेशर P इन असेल. राईट. आणि या दोघांचं रिझल्टंट जे आहे, राईट, किंवा या दोघांचं डिफरन्स जे आहे ते नेट प्रेशर आहे. बरोबर आहे का. तर मग P इन दिलेलं आहे आपल्याला, P इन इज इक्वल टू PO म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि आपल्याला फोर्स काढायचा आहे, फोर्स. राईट. तर फोर्स काढण्यासाठी अगोदर आपल्याला प्रेशर काढावं लागेल, नेट प्रेशर. कोणतं प्रेशर काढावं लागेल, नेट प्रेशर काढावं लागेल, म्हणजे प्रेशरमधला डिफरन्स काढावा लागेल. आणि त्यानंतर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, याच्यावरून फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, या फॉर्म्युला फोर्स काढावं लागेल. राईट. तर सोल्युशन बघूया. टू फाइंड काढायचं आहे आपल्याला. टू फाइंड म्हणजे काय काढायचं आहे, फोर्स काढायचं आहे. इक्वल टू वॉट. सोल्युशन बघा. तर P आउट किती आहे बघा, P आउट आहे PO + H ρg. हा फॉर्म्युला आपण डिस्कस केलेला आहे. लिक्विडच्या आत H एवढ्या डेप्थवर, राईट, फॉर्म्युला आहे H ρg. ओके. आणि P इन आहे PO म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर नेट P काय येईल, सो P नेट काय येईल, सो P नेट इज इक्वल टू P आउट मायनस P इन. याच्या किमती ठेवूया इथं. सो P नेट इक्वल टू P आउट आहे PO + H ρg प्लस का मायनस येईल इथं, मायनस PO गो.
उरलं काय एच रो जी, हे पी नेट आहे. हे पी नेट काढून घेऊ आपण. इथं एच आहे 2000, किमती ठेवूया बघा. एचची किंमत आहे 2000. कुठे गेलं एच? येस इथं, राईट. त्यानंतर रो आहे बघा इथं दिलं आहे 10⁻³ आणि जी 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 तर बघा 10. ह्याला सॉल्व केलं आपण बघा. 1 2 3 4 आणि 3 म्हणजे 7. सो 2 × 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल म्हणतो आपण याला. सो नेट प्रेशर भेटलेलं आहे, राईट. तर एवढं नेट प्रेशर त्या सबमरीनच्या विंडोवर लागत आहे. आता आपला फोर्स काढायचा आहे. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे पी नेट इज इक्वल टू एफ नेट अपॉन एरिया ऑफ विंडो, राईट. तर एफ नेटचा फॉर्म्युला काय होईल? एफ नेटचा फॉर्म्युला होईल एफ नेट इज इक्वल टू पी नेट अपॉन एरिया. सो दॅट इक्वल टू पी नेट किती आहे सांगा मला? पी नेट आहे इथं काढलं आपण 2 × 10⁻7. उलट झालं आपलं. इंटू एरिया काय लागेल इथं? इंटू एरिया काय लागेल? इंटू आणि एरिया काढला बघा इथं आपण एस आय युनिटमध्ये 0.25, राईट, मीटर स्क्वेअर. तर हे झालं 0.5 × 10⁻7 न्यूटन, म्हणजेच 5 × 10⁻6 न्यूटन. हे आलं एफ नेट. ओके. सो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द विंडो ऑफ द सबमरीन विल बी 5 × 10⁻6 न्यूटन, राईट. कळालं? तर चला दुसरा प्रॉब्लेम बघूया. दुसरा प्रॉब्लेम हा पास्कल्स लॉवर आधारित आहे. पास्कल्स लॉची थेरी तुम्हाला पाहिजे असेल, राईट, तुम्ही आय लिंकमध्ये पाहू शकता. तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे पास्कल्स लॉ. 2 syringes of different cross sections without needle filled with water are connected with a tightly fitted rubber tube filled with water, राईट. तर सिच्युएशन इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. कधी फिजिक्सचा प्रॉब्लेम करायचा असेल तर सिच्युएशन इमॅजिन करणं फार गरजेचं आहे, राईट. 2 सिरिंजेस आहेत असं म्हणूया आपण, राईट. डिफरंट क्रॉस सेक्शनच्या, एक मोठी सिरिंज आहे आणि एक छोटी सिरिंज आहे, राईट. असे सिरिंजला पुढे निडल असते, पण आपण म्हणत आहोत तिथं निडल नाही असं म्हणतंय, विदाउट निडल, राईट. तिथून पॅक केलेलं आहे ते, ओके. आणि ते ट्यूबनं एका कनेक्ट केलेले आहेत. दे आर कनेक्टेड विथ अ ट्यूब, कनेक्टेड विथ अ टाइटली फिटेड रबर ट्यूब, राईट. Diameters of the smaller piston and larger piston is 1 cm and 3 cm respectively. आता हे सिरिंज जे आहे, या सिरिंजच्या खाली इथं जे आहे पिस्टन आहे, बरोबर आहे. हे पिस्टन आहे आणि या पिस्टनच्या डायमीटर तुम्हाला दिले आहेत, त्याचे दिले आहे 1 सेंटीमीटर, राईट, आणि याचे दिले आहे 3 सेंटीमीटर, ओके. If force of 10 Newton is applied to the smaller piston, ह्याच्यावर जर आपण 10 न्यूटन फोर्स लावला त्याच्यावर किती फोर्स लागेल हे आपल्याला काढायचं आहे, राईट. तर गिवन लिहूयात आपण. गिवन तुम्हाला डायमीटर दिले आहे D1 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, ओके. सो दॅट इज इक्वल टू R1 होईल 0.5 सेंटीमीटर. दुसरी डायमीटर दिली आहे D2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड देअरफॉर R2 होईल, R2 किती होईल? डिवाइड बाय 2 करायचं असते. R2 म्हणजे 1.5 सेंटीमीटर, ओके. ह्याला सेंटीमीटरमध्ये राहू द्या कारण पुढे रेशिओ येणार आहे, युनिट कॅन्सल होणार आहे, राईट. आणि F1 तुम्हाला दिलं आहे, F1 स्मॉलरवर लावलेला आहे, राईट. स्मॉलरवर डायमीटरसुद्धा छोटी आहे, त्याच्यावर F1 लिहिले आपण 10 न्यूटन आणि 2 फाइंड आहे. 2 फाइंड F2 इक्वल टू वॉट, राईट. आता सोल्युशन पाहूया आपण. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर विल बी सेम, राईट. प्रेशर विल बी सेम. तर आपण म्हणलं P1 इक्वल टू P2, राईट. मग P1 काय आहे? पण P1 आहे F1 अपॉन A1 इक्वल टू F2 अपॉन A2, राईट. आपल्याला F2 काढायचं आहे तर काय होईल बघा. F2 इक्वल टू F1 A2 वर जाईल, A2 डिवाइड बाय A1 खाली जाईल, राईट. आता हे सिलेंड्रिकल आहेत. कसे आहेत? सिलेंड्रिकल. तर सिलेंड्रिकचा बेस एरिया काय असेल? बेस एरिया असेल आपला πr स्क्वेअर. तर एरिया ठेवून देऊ आपण F1 एरिया πr2 स्क्वेअर अपॉन πr1 स्क्वेअर, पाय कॅन्सल केलं, राईट. सो F2 इक्वल टू F1 R2 अपॉन R1 चा स्क्वेअर. किमती ठेवूया. F1 आहे 10, R2 आहे 1.5, बघा इथे दिलं आपला R2 आहे 1.5 आणि R1 आहे 0.5 याचा स्क्वेअर.
सो दॅट इज युअर 10, 15 डिवाइड बाय 5 चा स्क्वेअर, दॅट इज युअर 10 इंटू 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती असतो 9, सो 10 इंटू 9, सो इट विल बी 90 न्यूटन. सो F2 विल बी फोर्स 2 विल बी 90 न्यूटन. सो दुसऱ्या सिरींजवर आतून फोर्स लागेल 90 न्यूटन, राईट. आणि हेच इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टन्स आहे पास्कल्स लॉचं. आपण छोट्या फोर्सनी मोठं फोर्सचं आउटपुट घेऊ शकतो, जे की आपण डिस्कस केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण प्रॉब्लेम 3 पाहणार आहोत. हे प्रॉब्लेम 3 जो आहे एक्झाम्पल 2.3 आहे, म्हणजे चॅप्टर 2 जो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसचा, नवीन सिलेबसचा, राईट, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्याच्यामधला हा सॉल्व प्रॉब्लेम आहे पेज नंबर 32 वर, राईट. तर प्रॉब्लेम पाहूया. अ हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार ऑफ मास 1000 kg, राईट, हॅव्हिंग स्पीड ऑफ 50 km/h has a cylindrical piston of radius of 0.5 centimeter. The slave cylinder has a radius of 2.5 centimeter. If the constant force of 100 Newton is applied on the brake, what distance the car will travel before coming to stop? राईट. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा थोडासा लेवल 2 चा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये 2-3 इंटरकनेक्टेड प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला अगोदर स्टेप्सचा विचार करावा लागतो की कोण्या स्टेप्सने आपल्याला प्रॉब्लेम काढायचा आहे, राईट. तर सर्वात पहिले समजून घ्यायचं आपल्याला की हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, राईट. तर हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये काय होईल, आपल्याला F2चा फॉर्म्युला काढावा लागेल, त्याच्यावरून F2 काढावं लागेल, राईट. F2 काढल्यानंतर बघा लक्षात घ्या आपला मास दिला आहे, जर फोर्सला आपण मासने डिवाइड केलं तर आपल्याला ॲक्सलरेशन किंवा रिटार्डेशन भेटेल आणि ते रिटार्डेशन भेटल्यानंतर पुन्हा फायनली आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे. काय काढायचं आहे, स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे की किती डिस्टन्सवर ती कार जाऊन थांबेल, राईट. तर 3 स्टेपमध्ये आपल्याला प्रॉब्लेम करावा लागेल. बघूया आपण. अगोदर गिवन लिहूया. गिवन म्हणजे प्रॉब्लेममध्ये काय काय दिलं आहे, राईट. तुम्हाला मास दिलं आहे 1000 kg कारचं, राईट. माझं नाही आहे मास, ध्यानात घ्या. आणि हॅव्हिंग अ स्पीड दिली तुम्हाला, स्पीड म्हणजे वेलॉसिटी असं लिहू आपण 50 km/h. आता याला सॉल्व करावं लागेल तुम्हाला. 50 km/hचं मीटर पर सेकंड करायचं असेल तर 5/18 न मल्टिप्लाय करावं लागतं, राईट. टू 5/18 मीटर पर सेकंड, राईट. सो इट विल बी, तर वेलॉसिटी काय होईल तुमची V इज इक्वल टू 250 डिवाइड बाय 18 मीटर पर सेकंड, राईट. ज्या विद्यार्थ्याला 5/18 कसायला माहीत नाही त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा, राईट. मी तुम्हाला त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवेल. ओके, ठीक आहे. वेलॉसिटी भेटल्यानंतर आपल्याला जे मेन सिलेंडर आहे त्याला आपण मास्टर सिलेंडर म्हणतो. या मास्टर सिलेंडरची रेडियस छोटी असते आणि ती आहे 0.5 सेंटीमीटर. तर तुम्हाला R1 दिलेलं आहे समजा 0.5 सेंटीमीटर, राईट. लक्षात घ्या, जी रेडियस छोटी असते ती मास्टर सिलेंडरची असते आणि जी मोठी असते ती, राईट, स्लेव्ह सिलेंडरची असते. तेव्हा आपल्याला छोटी रेडियस बघायची आहे R1 आणि R2 जे की स्लेव्ह सिलेंडर जिथे मेन्शन केलेलं आहे तुम्हाला, स्लेव्ह सिलेंडरची रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे. ओके. आणि फोर्स कोणावर लावला आपण, ब्रेकवर. सो ब्रेकवर म्हणल्यानंतर तो मास्टर सिलेंडरला ब्रेक अटॅच असतं, म्हणजे आपल्याला फोर्स जो दिला आहे F1 दिला आहे. काय दिला आहे, F1 दिला आहे तुम्हाला 100 न्यूटन, राईट. जे मास्टर सिलेंडरची रेडियस R1 घेतली त्याच्यावर लावला फोर्स F1 घेतला, राईट. आणि तुम्हाला काढायचं आहे स्टॉपिंग डिस्टन्स टू फाइंड S इक्वल टू व्हॉट म्हणूया आपण. स्टॉपिंग डिस्टन्सला आपण S म्हणूया, राईट. सो इट इज नथिंग बट स्टॉपिंग डिस्टन्स, स्टॉपिंग डिस्टन्स, राईट. आता याबरोबर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी ॲड करून देतो, आणखी तुम्हाला स्टॉपिंग टाईम काढायचा आहे. ओके, बुकमध्ये एकच दिलेलं आहे, आपण आणखी एक सॉल्व करूया, स्टॉपिंग टाईम. ओके, चला सोल्युशन पाहूया. बघा, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहे, कशावर काम करते, कोणत्या प्रिन्सिपलवर किंवा कोणत्या लॉवर, पास्कल्स लॉवर काम करते. आणि पास्कल्स लॉनुसार आपण काय म्हणतो, दोन्ही सिलेंडरमधलं फोर्स सारखा आहे, सॉरी दोन्ही सिलेंडरमधला प्रेशर सारखा आहे, फोर्स नाही. आपण म्हणूया P1 इज इक्वल टू P2, राईट. P1 इज इक्वल टू P2 याला आपण लिहू शकतो. P1चा फॉर्म्युला काय असतो, F1/A1 इक्वल टू F2/A2. याच्यावर आपण F2 काढू शकतो, राईट. F2 याच्यावर आपण काढू शकतो F1 इंटू A2 डिवाइड बाय A1. ओके, चला F2 काढूया.
आता सिलेंड्रिकल असल्यामुळे एरिया येईल पाय r2 स्क्वेअर अपॉन पाय r1 स्क्वेअर. पाय पायला बाय बाय करा. ओके, F2 भेटला आपला. F2 इक्वल टू इथं F1 आहे, सॉरी F1 इंटू R2 अपॉन R1 चा स्क्वेअर. ओके, किमती ठेवून आपण F2 काढून घेऊया. सो F2 इज इक्वल टू F1 आहे बघा 100 नव्हतं, इथे दिलं आपला 100 इंटू R2 दिले आपल्याला 2.5 आणि R1 दिलं आहे 0.5 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो याच्यावर आपण F2 काढून घेऊ. F2 इक्वल टू 100 इंटू 0.5 चा एक पॉईंट इकडे घेतला 5 होते, याचा एक पॉईंट इकडे 25 म्हणजे 5 5 25 तर 5 चा स्क्वेअर. सो इट विल बी 100 इंटू 5 5 25 म्हणजे 2500 न्यूटन. F2 कोणावर लागायला? F2 स्लेव्ह सिलेंडर ब्रेक सिस्टीमवर फोर्स लावायला F2, राईट. तर ब्रेक सिस्टीमवर जी आहे किंवा आपण त्याला म्हणूया टायरवर म्हणूया किंवा रिंगवर म्हणूया फोर्स F2 लागायला, राईट. आता या फोर्समुळं त्या व्हेकलमध्ये जी पण व्हेकल असेल, कार असेल समजा, राईट, कारमध्ये राईट रिटार्डेशन लागेल. तर रिटार्डेशन कसं काढूया आपण? सो रिटार्डेशनला आपण एच न दर्शवूया. सो ए इक्वल टू किंवा आपण फोर्सचा फॉर्म लिहूया. फोर्स न्यूटन साहेब काय म्हणतात? न्यूटन साहेब म्हणतात मेरे पास मा है, मेरे पास मा है. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मा म्हणजे मास इनटू ॲक्सलरेशन. सो ॲक्सलरेशन ॲक्च्युली ते रिटार्डेशन आहे, पण सिम्बॉल आपण एच घेऊया एफ अपॉन ए, राईट. तर एफ आहे तुमचं 2500 जे की आपण इथं काढलेलं आहे आणि यम आहे यम म्हणजे मास 1000. ओके, सो ॲक्सलरेशन येईल 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ॲक्सलरेशन येईल 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता बघा लक्षात घ्या ॲक्सलेशन काढलेलं आहे, राईट, म्हणजेच रिटार्डेशन काढलेलं आहे. आता आपण त्याला ब्रेक मारलं, राईट. ब्रेक मारलं की काय होईल? अगोदर स्पीड जास्त होती आणि नंतर स्पीड स्टॉप होईल. बघा इथं स्टॉप म्हणलेलं आहे, म्हणजे ह्याला आपण फायनल वेलॉसिटी घ्यावं लागेल. हे व्ही इनिशियल आहे असं म्हणू आपण, व्ही इनिशियल, राईट. हे व्ही इनिशियल आहे म्हणू आपण आणि व्ही फायनल किती आहे? 0 आहे. व्ही फायनल किती आहे? 0 आहे. तर बघा इथं मोडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो परत. व्ही फायनल 0 आहे म्हणजे आपल्याला काय काय दिलं बघा लक्षात घ्या. व्ही इनिशियल जे आहे ते आहे तुमचं 250 डिवाइड बाय 18 मीटर पर सेकंद. व्ही फायनल जे आहे, व्ही फायनल आपण व्ही म्हणतो आणि व्ही इनिशियलला आपण काय म्हणतो? यू म्हणतो, राईट. हे 0 आहे. 0 काय? कारण स्टॉप म्हणलेलं आहे, राईट. ॲक्सलरेशनमध्ये रिटार्डेशन आहे तुमचं -2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं मायनस का घेतलं? कारण रिटार्डेशन आहे आणि आपल्याला यस काढायचं आहे, राईट. व्ही यू, राईट, यू व्ही ए आणि यस आहे, राईट. आणि युनिफॉर्मली रिटार्डेड सिस्टीम आहे. तर युनिफॉर्मली ॲक्सलेटेड किंवा युनिफॉर्मली रिटार्डेड सिस्टीमसाठी आपल्याला काय वापरावं लागतं? कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावं लागतात. सो कोणतं वापरावं लागलं आपल्या इथं? थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. युझिंग थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. के म्हणजे कायनेटिक एनर्जी नाही, लक्षात घ्या, कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, राईट. तर काय होईल आपल्याकडे? व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्हीची किंमत 0 ठेवूया. यूची किंमत 250 डिवाइड बाय 18 याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू एची किंमत -2.5 इंटू यस. लक्षात येते? हे मायनस का ठेवलं? कारण रिटार्डेशन आहे, राईट. तुम्ही डायरेक्टली इक्वेशन मध्ये मायनस घेऊ शकता किंवा इथं एची किंमत मायनस घेऊ शकता. दोन्हीकडे घेऊ नका, मायनस मायनस प्लस होईल, राईट. ते होईल बघा तुमचं 625 याचा स्क्वेअर 25चा 2 0 आणि 8चा स्क्वेअर 324. ओके, मायनस हे झालं 2 इंटू 2.5 म्हणजे 5 इंटू यस, राईट. हे मायनस इकडे जाऊन काय होईल? प्लस होईल. म्हणजे काय होईल? 5 यस इक्वल टू 625 2 पॉईंट इकडे घेतलाय डिवाइड बाय 3.24. बघायचे 2 पॉईंट इकडे घेतले, ते 2 पॉईंट इकडे घेतले, राईट. सो यस इज इक्वल टू येईल तुमचं 625 डिवाइड बाय 3.24 इंटू 5, राईट. हे बघा इकडचं 5 इकडे डिवाइड झालं. ओके, याला 5 डिवाइड करून घेऊ. 5 1 5, 1 उरला, 5 2 10, राईट. आणि 5 5 25 डिवाइड बाय 3.24 आहे का? 3.24, राईट. आता याला सॉल्व जर केलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येत असेल
येस इक्वल टू. आता जर MCQ मध्ये प्रश्न असेल, लक्षात घ्या, MCQ असेल तर तुम्हाला फायनल उत्तर आणायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला लक्षात 3 चौक 12 म्हणजे, आणि इथं 24 असल्यामुळं 4चा भाग तर जाणार नाही, 3चा भाग जाईल, म्हणजे 3.8 3.9 असं जवळपास उत्तर येईल. हे त्याची तुम्हाला आयडिया आली पाहिजे, लक्षात घ्या. राईट. नीटमध्ये असं तर कंप्लीट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जर थेरीमध्ये आलं तुम्हाला तर कंप्लीट कॅल्क्युलेशन तुम्हाला करावी लागेल. तर मग असा भागाकार करायचा 125/3 किंवा ह्याचे 2 पॉईंट इकडे घेऊ शकतो आपण 2.24. राईट. 3चा भाग जातो, त्याला सॉल्व केल्यानंतर उत्तर येतं 3.8 समथिंग उत्तर येतं. राईट. तर उत्तर इथं काढलेलं आहे. हे काढलेलं उत्तर मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही त्याला सॉल्व करा. राईट. सो इट विल बी 38.58 मीटर. ओके. ते भागाकार तुम्ही करू शकता. सो हे फायनल उत्तर तुमचं इतकं आलेलं आहे. राईट. म्हणजे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला आता प्रॉब्लेम थोडा लेंदी वाट असेल, पण थोडी जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळं अगोदर सोपे सोपे प्रॉब्लेम सॉल्व करा, आणि त्यानंतर मग जे इंटरकनेक्टेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याला मिसलेनियस प्रॉब्लेम्स म्हणतो, जे की 2, 3, 4 फॉर्म्युल्यावर डिपेंड असतात, ते तुम्हाला सॉल्व करावं लागतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच जर प्रॉब्लेम्स आणि असेच थेरी कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, हे मुद्दामून आपण मराठी मीडियम चॅनल काढलेलं आहे, जेणेकरून की आपल्याला पूर्ण ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे, आणि ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करा, शेअर करा. राईट. ठीक आहे. तर असेच तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट आणखी घेऊन येईल. या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू. धन्यवाद.